मार्गशीर्ष महिन्यामध्ये 2 महत्त्वाची नवरात्र असतात. एक खंडोबाचं नवरात्र आणि दुसरं दत्त नवरात्र. खंडोबाचं नवरात्र आपल्याला माहिती आहे, ज्याला खंडोबाचा षड्रात्रोत्सव पण म्हणतात. यंदा तो 21 नोव्हेंबरपासून 26 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर सुरू होणारे दत्त नवरात्र अर्थात 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या कालावधीमध्ये असणार आहे दत्त नवरात्र. आता दत्त नवरात्रीमध्ये नक्की काय करावं, कोणतं स्तोत्र म्हणावं, कोणता मंत्र म्हणावा, कशी उपासना करावी जेणेकरून दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव आपल्याला येईल, शास्त्र या बाबतीत काय सांगतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या एकाच व्हिडिओत मिळणार आहेत. तेव्हा दत्तगुरूंचे भक्त असाल, दत्तगुरूंचे उपासक असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री दत्त उपासना ही गतजन्म आणि या जन्मीच्या सर्व पापांना धुवून काढणारी अत्यंत प्रभावी उपासना आहे. श्री दत्त उपासनेने संकट बाधा यांचा नाश होतो, मानसिक व्यथा आजार यामध्ये आराम मिळतो, संतती गृहक्लेश वास्तुदोष मनशांती सौख्य याकरता दत्त उपासना प्रभावी ठरते. आणि याच दत्त उपासनेतला महत्वाचा भाग असतो दत्त नवरात्र. दत्त नवरात्रीमध्ये दत्त तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात कार्यरत असतं. म्हणूनच दत्त नवरात्रीत केल्या जाणाऱ्या उपासनांचं फळ मनुष्याला मिळतं. मग तुमच्या समस्या सुटाव्या यासाठी तुम्ही सुद्धा दत्त नवरात्रीत काय करावं ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया. देवीचं नवरात्र खंडोबाचं नवरात्र हे बसवण्याचा कुळाचार अनेक घरांमध्ये असतो. तसंच काही जणांकडे दत्त नवरात्र सुद्धा असतं. जरी तुमच्याकडे दत्त नवरात्र बसवण्याची पद्धत नसेल तरी सुद्धा तुम्ही काही गोष्टी दत्त नवरात्रीत अवश्य करू शकता. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा म्हणजे दत्त जन्माच्या सायंकाळपर्यंत हे नवरात्र घरामध्ये बसवलं जातं. मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत दत्त नवरात्र असतं. योगीराज दत्त हे विरक्त रूप आहेत. दत्तगुरूंच्या अवतीभोवती असलेले 4 श्वान हे 4 वेदांचं प्रतीक आहेत. पाठीशी उभी असलेली गोमाता पृथ्वीचं प्रतीक आहे. करायला नाही जमलं तरी 2 हस्तक आणि 3रं मस्तक जोडून मागणं मागायचं. दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबरा या हो सावळ्या मला भेट द्या हो. दत्ता दिगंबरा या हो दयाळा मला भेट द्या हो. श्री गुरुचरित्र पारायण सप्ताहाला दत्त नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासूनच प्रारंभ होतो. श्री गुरुचरित्राचं पठण करणं हे एक व्रत आहे. व्रत म्हटलं की आचार विचारांची शुद्धता आली, पावित्र्य जपण्याची जबाबदारी आली. अनेकांना या कारणासाठी गुरुभक्ती करताना काही उणीवा राहून जातील अशी भीती वाटते. मला शक्य नाहीये तर 9 दिवस रोज एकदा म्हणा किंवा दत्त नवरात्र ज्या दिवशी बसतं त्या दिवशीपासून म्हणायला सुरुवात करा आणि रोज एकदा असं 52 दिवस म्हणा. तुम्हाला जशी जमेल जशी झेपेल तशी दत्त सेवा दत्त उपासना या दत्त नवरात्रीपासून नक्की करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट दत्त नवरात्रीमध्ये सात्विक भोजन करा.